पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जी घटना घडली याच्या निषेधार्थ सर्वांकडून निषेध व्यक्त केला जातोय आणि याच संपूर्ण घटनेची सुरुवातीपासून आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत या झोनचे डीसीपी आहेत संभाजी कदम सर। सर, सर्वात पहिले सांगा की या संदर्भातली कुठली तक्रार आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या मिळालेली आहे का? या संदर्भातले यातली मयत जे आहे मयताच्या नातलगांनी आपल्याकडे तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्यात जे काही सर्व तथ्य आहेत म्हणजे त्यांचे स्टेटमेंट्स असतील, डॉक्टर्स असतील काही किंवा काही मेडिकल रेकॉर्ड असतील किंवा बाकीचे जे ह्या घटनेसंदर्भात जे जे तथ्य आहेत त्या सर्व त्यांचा पोलीस इन्क्वायरी करत आहेत, त्याचे स्टेटमेंट्स घेत आहेत। याचबरोबर मेडिकल डिपार्टमेंटची पण एक टीम याची पॅरलल चौकशी कदाचित करत असेल। आता आमच्या अहवालानंतर जे याच्यामध्ये निष्पन्न होईल त्या निष्पन्न झालेल्या गोष्टीवर पुढील कारवाई पोलीस नक्कीच करतील। इन्व्हेस्टिगेशनमध्ये नेमकं आता काय समोर होत आहे, कोणाची नेमकी चूक आहे आणि खरंच या रुग्णालयाच्या यामध्ये काही चूक आहे? इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता मी दिस इज व्हेरी प्रीमॅच्युअर स्टेज, म्हणजे आता कमेंट करणं योग्य होणार नाही, परंतु जे काही चौकशांती निष्पन्न होईल त्यानुसार नक्कीच पुढची कारवाई केली जाईल। यामध्ये सर आतापर्यंत आपण गुन्हा कोणाकोणावर दाखल केला आहे? याच्यामध्ये याच्यामध्ये इन्क्वायरी सुरू आहे, तक्रार दाखल आहे। तक्रारीवरून जी चौकशी आहे, जे स्टेटमेंट्स घेणं, मेडिकल रेकॉर्ड घेणं किंवा बाकीचे जे या संदर्भात जे ज्यांना माहिती आहे गोष्टी त्यांचे जबाब घेणे, यानुसार मग पुढची कारवाई याच्यामध्ये केली जाईल। आपण पाहिलं तर सकाळपासूनच या संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत। विविध संघटना असतील, त्यासोबतच पक्ष असतील, त्यांच्याकडनं आंदोलनं केली जातात। काय आवाहन कराल यांना? सर्वांना एकच विनंती की हॉस्पिटल आहे, या ठिकाणी बरेच क्रिटिकल पेशंट पण असतात, वयस्कर पेशंट आहेत किंवा बाकीचे जे अतिशय म्हणजे ICU मधले पेशंट आहेत, NICU या ठिकाणी आहे आणि खूप सारे महत्त्वाचे पेशंट्स आणि क्रिटिकल पेशंट या ठिकाणी आहेत। सर्वांना एकच विनंती की या ठिकाणी ही आंदोलन करण्याची जागा नाही, परंतु ज्या काय गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात पोलीस योग्य ते तपास करत आहे आणि तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार पोलीस पुढील नक्कीच कारवाई करेल। परंतु या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीचा ह्या ठिकाणचा शांततेचा भंग होईल असं कोणतंही कृत्य नागरिकांनी करू नये अशी सर्वांना विनंती आहे। नक्कीच। तर हे होते संभाजी कदम आणि ज्यांनी गुन्हे केलेले आहेत किंवा गुन्हा दाखल झालेला आहे यामधील तपास पुढचा सुरू आहे। तपास झाल्यानंतर जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर।